अश्वलायन म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्ण वर्णातील आहेत. पावित्र्य म्हणजे पवित्रता हे केवळ ब्राह्मणात वसत असते. अब्राह्मणात म्हणजे जे ब्राह्मण आहेत अशा लोकात ते वसत नाही. केवळ ब्राह्मणच ब्रह्म्याचे औरस पुत्र आहेत. ते म्हणजे ब्राह्मण त्याच्या मुखातून जन्मास आले, तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले म्हणजे ब्रह्माने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत म्हणजे ब्रह्माचे वारस आहेत. यावर गौतमा तुझे काय म्हणणे आहे? भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच गेला. भगवान बुद्ध म्हणाले, अश्वलायना, ब्राह्मणांच्या ब्राह्मण्या ह्या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करीत नाहीत काय? त्या बाळंत होऊन मुलाला जन्म देतात ना? असे असून सुद्धा म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का? अश्वलायन निरुत्तर